खूप त्रास झालेला आहे. चला अगोदर काय काय त्रास होतो ते सांग. मला जवळपास 7 ते 8 वर्ष सुरुवातीला थोडंसंच हात वगैरे दुखायचा, माझा कमजोर झालता हात. त्यानंतर पेन हळूहळू वाढत गेलं माझं, म्हणजे हातातून पाठीमध्ये, पाठीतून कमरेत, कमरेतून गुडघ्यात आणि गुडघ्यातून टोजला, म्हणजे असं पूर्ण राईट साईड माझी ही जॉईंट्सला बर्निंग होणं, जखडणं, मुंग्या येणं आणि फुल सिव्हिअर पेन असायचं की ज्याच्यामुळे माझं कामावर कुठल्याही लक्ष लागत नव्हतं. म्हणजे इवन मला बसलं तरी स्वतःला एक बाजू अपलिफ्ट करून बसावं लागायचं, जास्त वेळ बसलं नव्हतं जात. साधं मला माझ्या मुलीशी जर काही बोलायचं असेल साईडला होऊन तिच्याशी अभ्यास वगैरे करताना किंवा दुसऱ्या गोष्टी, तर थोडा वेळसुद्धा मी तेवढं टॉलरेट करू शकत नव्हते. त्यानंतर पाठीवर झोपणं पण माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं, ते पण मला अपलिफ्ट करूनच झोपावं लागायचं. तर चुकून कधी मी उजव्या कुशीवरती गेले तर माझी पूर्ण बाजू ही अशी बधीर झालेली असायची. म्हणजे अक्षरशः म्हणजे मला असं वाटायचं की अरे काय झालं आहे मला, की असं काय होते, असं कुठलं असं एवढं मोठं हे झालेलं दिसतीये तर मी वरून खूप चांगली, पण आतून काय माझी बॉडी बोलत होती हे फक्त मलाच कळत होतं. पण समोरच्याला ते दिसतच नव्हतं, ते फक्त मीच रीड करू शकत होते आणि मला ह्याच्यातून बरं व्हायचं होतं. तर आत्ता म्हणजे ह्याच्यावरती खूप सारे औषधं झाले, माझं फिजिओथेरपी झाली, पंचकर्म वगैरे पण झाले, आयुर्वेदिक औषधं झाले, ॲलोपॅथिक गोळ्या वगैरे पण घेऊन झाल्या. खूप सारे त्या वेळेस थोडासा म्हणजे फरक पडायचा. परत कामामध्ये आलं की ती सिच्युएशन तिथंच येऊन पोचायची. म्हणजे मी त्या सायकलमध्येच होते नेहमी. मला तिथून कधी त्याच्यातून कुठं म्हणजे थोडंसं पण मी बाहेर आलेच नाही. म्हणजे सारखं तेच, आज दवाखान्यात गेले, थोडंसं हां ठीक आहे म्हणजे दुखणं कमी झालं आहे सहन होण्याइतपत आणि मी थोडंसं काम तरी करू शकते आहे, आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच झोनमध्ये मी पोचत होते. असं आत्तापर्यंतचं माझं पेन खूप होतं. पण आता जसं 5 जानेवारीला मी सत्व क्लिनिकमध्ये आले, तर त्यावेळेस मी पायल मॅमला भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं माझं. म्हणजे मेंटली पण मी खूप डिस्टर्ब होते, कॉन्फिडन्स पण खूप कमी होता, खूप प्रश्नचिन्ह पण होतं माझ्यावर की खरंच मी बरं होईल की नाही. त्यांचा मी गुगलवरती रिव्ह्यू पाहिल्यानंतर मी इथे आले, कोणी मला रेफरन्स पण नाही दिला आणि त्याच होप्सवरती मी कन्सल्टेशन घेतलं मॅमकडून. तर सुरुवातीला पण मनात प्रश्नचिन्हच होते की काय माहिती होणार का नाही बरं, पण समहाऊ मला त्यांचं नेचर खूप आवडलं. म्हणजे एक डॉक्टरपेक्षाही म्हणजे जिथं आपण खरंच मोकळं होऊ शकतो. म्हणजे मला माहिती नव्हतं मी दवाखाना कंटिन्यू करेन नाही करेन त्यांच्याकडे, पण एक मैत्रीण म्हणून तर नक्कीच मी असं त्यांना भेटेल असं मला वाटत होतं नेहमी. ते आत्ता पण तेच आहे. आणि आल्यानंतर पण म्हणजे मला बाकीचं दवाखान्याचं माझं सोडायचं बोलणं सोडून मला असं त्यांच्याशी नेहमी एका मैत्रिणीसारखं पहिलं बोलायला खूप आवडतं. तो झाला एक भाग त्यांच्या नेचरचा. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन चालू केल्यानंतर काही कर्म झालं माझं, ते पत्रपोटली, त्या मेरुदंड झालं. तर पत्रपोटलीचे 2 सेशन झाले. त्यावेळेस पण असंच होतं, पेन थोडं की ठीक आहे म्हणजे चालली आहे घरी, असं विशेष तर काही आराम वाटत नाही आहे. पण मॅडमनी मला खूप कॉन्फिडन्समध्ये घेतलं, तू थोडंसं थांब, थोडा वेळ दे, जे नेहमी सगळेच डॉक्टर म्हणत असतात तसंच काही होतं. पण मला असं वाटत होतं की, कारण मला सुरुवातीला जेव्हा मी ओरल मेडिकेशन घेतले ना, त्यावेळेस मला पोटाला खूप चांगला फरक वाटायला लागला. त्याच्यात एक मी पॉईंट विसरले पोटाचं सांगायचं, की पोटाचा पण मला खूप त्रास होता भयंकर, की मी आज रात्री जर झोपले तर मला झोपताना काळजी असायची की माझं उद्या सकाळी पोट साफ होईन का नाही होईन. बरं, पोट साफ होणं ही एक गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाला एकदम मामूली वाटेल, पण ती माझ्यासाठी नव्हती. कारण माझं जर पोट साफ नाही झालं तर मला
पोटापासून ते छातीपर्यंत, घशापर्यंत ते सगळं असं वरती काहीतरी व्हायचं वेगळ्या प्रकारे, ज्याच्यामुळे टोचल्यासारखं व्हायचं, घशात व्हायचं, मानेला व्हायचं, पाठीला पण व्हायचं, जे माझ्यासाठी अनबिअरेबल होतं, ते सांगता पण नव्हतं येत. आणि ह्या सगळ्या माझ्या त्रासामुळे माझा चेहरा पण एवढा खराब झाला होता, म्हणजे एकदम अगदी सुरकुतल्यासारखा, म्हणजे जसं आपण एजिंगमध्ये जातो असं. आणि पिंपल्स वगैरे कुठल्याही प्रकारचं तेज नव्हतं माझ्या चेहऱ्यावर. पण जेव्हा ते मेडिकेशन घेतले मी, मला एक 2-3 दिवसानंतर जो माझा त्रास होता, जो मला टोचण्याचा वगैरे, तो कमी वाटला. तोच एक धागा माझ्यासाठी, मला असं वाटलं की नाही, मला कुठेतरी आता मी खरंच राईट ट्रॅकवरती आहे. तर मला खूप चांगलं वाटत होतं की अरे पुढे पण मी बरी होणार. आणि खरंच तसं होत गेलं माझ्यासाठी. हळूहळू तो पोटाचा त्रास पण, म्हणजे जसे जसे थोडे थोडे दिवसांनी मेडिसिन चेंज करून पोटाचा त्रास पण कमी झाला. आणि आता त्यानंतर मेरुदंड बस्ती वगैरे पण घेतल्यानंतर आल्यानंतर पण वाटायचं की अरे नाही, खूप मान दुखती आहे, अवघडल्यासारखं झालं आहे, पाठीत मुंग्या चालू आहेत, जखडल्यासारखं होतं आहे, सांध्यांना आग होती आहे, पायात टोचला मुंग्या येतात. पण मॅडम नेहमी सांगायच्या, तू थोडंसं थांब जरा, मला एक 2 ते 3 महिने वेळ दे, तू बघ मग, आणि तुला मला फॉलो करावं लागेल, आणि जर जमत नसेल तर तू दुसऱ्या डॉक्टरांना बघ. तर मग मला खरंच एक कॉन्फिडन्स होता की त्या एवढं जर सांगतायत आणि आपल्याला जर बरं पण वाटायला लागलं तर आपण त्यांना खरंच नक्की ऐकलं पाहिजे. आणि मी त्यांना आत्ता पण फॉलो करते आहे. हळूहळू सगळे त्यांनी जे सांगितले तसे मेडिकेशन घेते आहे व्यवस्थित. त्याच्याने मला स्वतःहून माझं पेन पण कमी वाटायला लागलं आहे. प्लस माझी जी स्ट्रेंथ होती, म्हणजे मी 2 व्हीलरवर ड्रायव्हिंग करताना माझा हात हा पूर्ण बधीर होऊन जायचा. जर जिथं कुठे स्पीड ब्रेकर येईल किंवा खाचखळगे येतील, खड्डे येतील, तिथे मला स्वतःला एकदम केअरफुली राहायला लागायचं. मला अपलिफ्ट करावं लागायचं स्वतःला की तो जर्क बसावा नाही म्हणून. पण आता मला त्या जर्कमधून जरी चाललं तरी माझी पाठण माझी मजबूत आहे असं जाणवतं मला खूप चांगल्या प्रकारे. आणि थोडं जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पण मला माहिती आहे, त्या खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होणार आहे. आणि मी एकदम फिट अँड फाईन होणार आहे. सत्व क्लिनिकमध्ये येऊन जे काही मला खरंच योग्य ती ट्रीटमेंट मिळाली त्याच्यासाठी मी खूप सॅटिस्फाईड आहे. अँड थँक्यू म्हणजे शब्दात पण नाही सांगू शकत की जर आपलं दुखणं जर असेल तर आपण ते किती, आपल्याकडे पैसे वगैरे असू द्यात किंवा माणसं जरी असू द्यात, ते तुम्ही कुणालाच वाटू शकत नाही. ज्याच्यामुळं माझा खूप सारा वेळ हा म्हणजे असं वायाला चालला होता. तर मला हार्ट फील व्हायचं की अरे मी काय माझं आयुष्यभर हे दुखणं घेऊन राहणार आहे का, ज्याच्यामुळे मला चांगल्या गोष्टींवरती काम करायचं आहे त्या कधी माझ्याकडून होणार आहेत का नाही असं वाटायचं. खूप साऱ्या गोष्टींना रेस्ट्रिक्शन पण यायचं माझं.